हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत की फिजिक्स म्हणजे काय. तर बऱ्याच मुलांना माहिती आहे की 9वीपासून आपल्याला सायन्स या विषयामध्ये फिजिक्स सुरू होतो. बऱ्याच मुलांना खूप डिफिकल्ट जातो, पण जसं जसं तुम्ही याचा पुढे अभ्यास कराल तसं तुम्हाला कळेल की फिजिक्स नेमका काय आहे. तर फिजिक्समध्ये आपण 9वीपासून पाहिलेले आहेत टॉपिक की जे ग्रॅव्हिटेशन आहे, त्याच्यामध्ये लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितलेलं आहे, न्यूटन्स लॉ आहेत, त्यानंतर मॅग्नेटिझम आहे, तर लेन्स, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे आपण 9वीपासून 9वी-10वीला आपण हे बरेच त्याच्यामधले जे काही पॉईंट आहेत ते बघितलेले आहेत. तर नेमकं फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्समध्ये कशाचा स्टडी केला जातो, बेसिक फिजिक्स काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर फिजिक्स म्हणजे काय, तर व्हॉट इज फिजिक्स, व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय, तर फिजिक्स बघा, हा काय वर्ड आहे, फ्युसिक. फ्युसिक हा ग्रीक वर्ड आहे हा. तर फ्युसिक म्हणजे काय, तर नेचर. जिथे नेचरचा आपण स्टडी करतो, जिथे नेचरचा आपण स्टडी करतो तो म्हणजे फिजिक्स. किंवा जो काही नॅचरल फिनॉमिनॉज आहेत, नॅचरल फिनॉमिनॉज, जे नॅचरल फिनॉमिनाज आहेत, जे आपल्या नैसर्गिक, ज्याला आपण म्हणू शकतो घटना, जे काही घडत आहेत दररोज, त्याला आपण फिजिक्स म्हणू शकतो. म्हणजे बघा, उठल्यापासून फिजिक्स सुरू होते. ते कसं, तर उठल्यावरती जो काही सूर्य उगवतो, सूर्य उगवण्यापासून फिजिक्स सुरू होते. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला असाल तर सूर्यापासूनची लाईट आपल्यापर्यंत पोचते, लाईट हेही फिजिक्सचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये इंटरफरन्स आलं, रिफ्रॅक्शन आलं, हा फिजिक्सचा पार्ट आला. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण ते पुढे शिकणारच आहोत. तुम्ही चहा करता सकाळी, चहा जेव्हा गरम करायला ठेवता त्यावेळी जे हीट तुम्ही देता तो तुमचा थर्मोडायनामिक्सचा पार्ट आला. किंवा तुम्ही टी व्ही ऑन केला, टी व्ही ऑन केला म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आला. किंवा लाईटमधून करंट फ्लो होणे, तुम्ही गाडी घेऊन गेला किंवा सायकलिंग केला, तिथे मोशनचा पार्ट आला तुमचा. तर लाईट ऑन ऑफ होणे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे स्टडी करायचा आहे फिजिक्समध्ये. तर डेफिनेशन जर बघितला तर फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना. हा सायन्सचा तर पार्ट आहे, पण जिथे नॅचरल फिनॉमिना घडतायत तो म्हणजे फिजिक्स. तर फिजिक्स म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिनाज. जिथे नॅचरल फिनॉमिनाज घडते तो म्हणजे फिजिक्स. बघा, फिजिक्स इज ए ब्रँच ऑफ सायन्स. हा एक सायन्सचाच ब्रँच आहे which deals with natural phenomena.
फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ नॅचरल फिनॉमिना. जिथे नॅचरल फिनॉमिनाज घडत आहेत तो म्हणजे फिजिक्स आहे. तर आपण एक्झाम्पल बघितलं की लाईट ऑन होणे म्हणजे त्याच्यातून काय पास झाला तुमचा, इथं करंट फ्लो व्हायला लागलेला आहे. त्यानंतर सायकलिंग करताय तुम्ही. सायकलिंग करता म्हणजे काय, तर हा मोशनचा इथे स्टडी केला जातो. त्याच्यामध्ये डिस्टन्स आलं, व्हेलॉसिटी आली, ॲक्सिलरेशन आलं. तर आइन्स्टाईनने एक इक्वेशन काढलेलं होतं की लॉ ऑफ रिलेटिव्हिस्टिक आपण ज्याला म्हणतो. तर लॉ ऑफ रिलेटिव्हिस्टिक म्हणजेच आइन्स्टाईन इक्वेशन तुम्हाला माहिती आहे की ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर म्हणजेच फिजिक्समध्ये मास अँड एनर्जीचा स्टडी केला जातो. एक्झॅक्टली मास अँड एनर्जीचा इथं स्टडी केला जातो. तर ह्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत तर ते कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत किंवा हा कशाच्या बेसवर हा सब्जेक्ट आहे, तर किंवा इथं कशाची गरज लागेल फिजिक्समध्ये. तर बघा, फर्स्ट जो कॅरेक्टरिस्टिक आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ऑब्झर्वेशन. फिजिक्सचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे कुठला आहे, ऑब्झर्वेशन. आता ऑब्झर्वेशन का म्हणलेलं आहे, तर बघा नेचरमध्ये कुठल्याही गोष्टीचं ऑब्झर्वेशन केल्याशिवाय आपल्याला कुठला लॉज कळणार नाही, कोणता फॉर्म्युला कळणार नाही आपल्याला, किंवा कशाचा आपण शोध लावू शकणार नाही. तर त्यासाठी सायंटिस्टने जे काही शोधून काढलेले आहे, जे लॉज तयार केलेले आहेत, जे नियम आहेत किंवा जे सिद्धांत मांडलेले आहेत ते कशाच्या बेसिसवर मांडलेले आहेत, तर ऑब्झर्वेशनच्या बेसवर मांडलेले आहेत. तर कुठल्याही गोष्टीचं ऑब्झर्वेशन हे खूप महत्त्वाचं आहे. ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. नेचरमध्ये ऑब्झर्वेशन केल्याशिवाय त्याचा स्टडीज आपण करू शकणार नाही. तर जे लॉज सायंटिस्टने जे लॉज काढलेले आहेत ते काय केले, पहिल्यांदा त्याचं काय केलेलं आहे, त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. ऑब्झर्वेशन करून त्यांनी ते जे काही नियम रूल असतील ते मांडलेले आहेत. तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक जो आहे तो म्हणजे फिजिक्स काय आहे, तर इट इज अ युनिव्हर्सल लॉ. फिजिक्स काय, इट इज अ युनिव्हर्सल आहे. आता बघितलं पहिला कॅरेक्टरिस्टिक की ऑब्झर्वेशन म्हणजे लॉ, इफेक्ट, जो काही फॉर्म्युले आहेत, जो काही फिनॉमिनॉन आहेत ते ऑब्झर्वेशन केल्याशिवाय आपल्याला कळत नाहीत. तर फिजिक्स काय आहे, इट इज अ युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय, तर हे जे काही लॉज आहेत, सायंटिस्टने जे काही लॉज काढलेले आहेत, जे काही फॉर्म्युले काढलेले आहेत, जे काही रूल असतील ते युनिव्हर्सल ॲक्सेप्टेड आहेत. म्हणजे पूर्ण विश्वाने हे काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. काय केलेलं आहे, इट इज अ युनिव्हर्सल लॉ. म्हणजे हे पूर्ण विश्वाने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. ते फक्त माझ्या घरापुरतंच मर्यादित नाही आहे. फक्त जो काही तुम्ही न्यूटन्स लॉ म्हणता ते फक्त माझ्या घरापुरतंच नाही आहे, ते पूर्ण विश्वामध्ये तो लॉ ॲक्सेप्ट केलेला असणार आहे. तर थर्ड जो कॅरेक्टरिस्टिक आहे, जो फिजिक्स आहे तो काय आहे, इट इज अ एव्हर डायनॅमिक आहे. म्हणजेच चेंज होणार.
फिजिक्स हा असा विषय आहे की जे आपण म्हणले की नेचरचा जिथं स्टडी केला जातो, नेचरमध्ये बघा रोजचा दिवस हा वेगळा असतो. तो काय होत असतो, चेंज होत असतो त्याच्यामध्ये. इट इज अ एव्हर डायनॅमिक. आता आज रूल वेगळा आहे, पण दुसऱ्या सायंटिस्टनी पुढं तो सुरू ठेवू शकतो, त्याच्यावरती शोध सुरू ठेवून तो रूल पुढे नेऊ शकतो. म्हणजे तो थांबणार नाही आहे. फिजिक्स हा सब्जेक्ट इथे थांबणार नाही आहे. तो पुढे त्याच्यामध्ये खूप चेंजेस होऊ शकतात. तो कॉन्स्टंट नाही आहे. तर हा फिजिक्सचा स्टडी करताना आपल्याला कशाची गरज भासेल, तर फिजिक्समध्ये बरेच डेरिव्हेशन्स आहेत. नीड कशाची गरज आहे. फिजिक्समध्ये बरेच न्यूमरिकल्स आहेत, डेरिव्हेशन्स आहेत. तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट इम्पॉर्टंट आहे ते मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स शिवाय फिजिक्सचा स्टडीच होऊ शकत नाही. तर मॅथेमॅटिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. कारण फिजिकल क्वांटिटीज तुम्ही बघितला. सेकंड, फिजिकल क्वांटिटीज हे खूप गरजेचं आहे. फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच तुम्ही एखादी गोष्ट दुकानात खरेदी करायला गेलात. समजा साखर घेताय तुम्ही, 1 किलो साखर. म्हणजे इथे मेजरमेंट गरजेचं आहे. किलो म्हणजेच मास हा मेजरमेंटचा पार्ट आहे. किंवा फिजिकल क्वांटिटीज म्हणलं करंट, चार्ज, फोर्स हे खूप गरजेचं आहे शिकणे. तर आता आपल्याला माहिती की जे काही न्यूटन्स लॉ आहेत ग्रॅव्हिटेशनचा, तर आपल्याला माहिती की आपल्याला ग्रॅव्हिटी खेचते. पण कोणी पाहिलं आहे का ग्रॅव्हिटीला? नाही. तर ह्याचा अभ्यास आपल्याला फिजिक्समध्ये करायचा आहे. किंवा मॅग्नेटिझममध्ये नॉर्थ साऊथ पोलचं जे की अट्रॅक्शन आहे, आपण माहीत आहे की हां अट्रॅक्शन आहे नॉर्थ साऊथ पोलमध्ये. 2 चुंबक किंवा चुंबकाला तुम्ही लोखंडाशी अट्रॅक्ट होताना पाहू शकता. पण त्याची बरेच कारणं आहेत जे आपण मॅग्नेटिझममध्ये शिकणार आहोत. किंवा एखादा दगड तुम्ही पाण्यामध्ये टाकलात तर त्या मासमुळे तो काय पाण्यामध्ये बुडला जातो, पण तो पाण्यावरती का तरंगत नाही? जो काही दवबिंदू पडतो आहे पावसाळ्यात, तो दवबिंदू खाली पडल्यानंतर आणि पाण्यावर पडल्यानंतर त्याचा जो काही इफेक्ट आहे, त्याचा काय इफेक्ट आहे, त्याची काय कारणं आहेत, हे आपण फिजिक्समध्ये शिकतो. तर मेन जे फिजिक्सचे सब्जेक्ट आहेत आपण म्हणू शकतो क्लासिकल फिजिक्स, मॉडर्न फिजिक्स अँड थर्मोडायनामिक फिजिक्स. तर क्लासिकल फिजिक्समध्ये आपल्याला मोशनचा स्टडी करायचा आहे. जे काही गतिविषयक नियम आहेत म्हणू शकता तुम्ही. क्लासिकलमध्ये मोशनचा स्टडी केला जातो. तर मॉडर्न फिजिक्समध्ये जे काही ॲटम मॉलिक्युल्स आहेत, न्यूक्लियरचा जो पार्ट येतो तो मॉडर्न फिजिक्समध्ये येतो. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला
थर्मो म्हणजे हीटचा जो काही स्टडी केला जातो तो थर्मोडायनॅमिक्समध्ये. तर हे फिजिक्सचे पार्ट आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला जो नेक्स्ट फर्स्ट टॉपिक जो पाहायचा आहे मेजरमेंट, तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू.